मुंबई महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक कोण असणार हे पुढील आठवड्यापर्यंत स्पष्ट होणार आहे। सर्वच पक्षातील नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागील दारातून सत्तेच्या सारीपाटावर वर्णी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लॉबिंग सुरू असतं। संख्याबळानुसार त्या पक्षांना त्यांचे स्वीकृत नगरसेवकांची वर्णी पालिकेत लावण्याची संधी असते। ठाकरे सेनेला 10 पैकी 3 जागांवर त्यांचे उमेदवार देता येणार आहेत। यापैकी 1 जागा मनसेला मिळावी अशी राज ठाकरेंची आग्रही मागणी होती। मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांची 3 नावं जाहीर केल्यामुळे ठाकरे बंधूंमध्ये राजकीय कोल्ड वॉरची ठिणगी पडली आहे। मुंबईत स्वीकृत नगरसेवक पदी 10 जणांची वर्णी लागणार। संख्याबळानुसार ठाकरेंच्या शिवसेनेला 3 जागा मिळणार। मनसेला हवी आहे त्यापैकी 1 जागा, यावरून शीतयुद्धाला सुरुवात। मुंबई महापालिकेत यावेळी 10 स्वीकृत नगरसेवकांची वर्णी लागणार आहे। संख्याबळानुसार भारतीय जनता पक्षाकडून 4, ठाकरेंच्या शिवसेनेला 3, शिंदेंच्या शिवसेनेकडून 1, काँग्रेसकडून 1 आणि MIM कडून 1 असे एकूण 10 स्वीकृत सदस्य असतील। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेला आलेल्या 3 जागांपैकी 1 जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हवी आहे अशी मागणी त्यांनी केली होती। मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीनं साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर, कैलास पाठक ही 3 नावं जाहीर केली। त्यामुळे मनसेच्या 1 जागेच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रकार ठाकरेंच्या शिवसेनेकडून झालाय। त्यामुळे मनसे दुखावली गेली। उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीनं बुधवारी नावं जाहीर केली। नावं जाहीर करताना मनसेला विश्वासात घेतलं नाही, यावर दोन्ही पक्षांची आपसात चर्चा झाली असेल असा दावा पालिकेतील गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी केलाय। मात्र त्यांनीही यावर सावध भूमिका घेतली आहे। एकाच घरातले 2 पक्षप्रमुख आहेत। काल आदित्यांबरोबर आज साहेब होते, त्यामुळे त्या गोष्टीमध्ये नक्की काय एकमत झालं हे संदीपला माहिती आहे का मलाही नाही। त्यावर भाष्य करणं की मला वाटतं फार उतावळेपणा होईल असं मला वाटतं। आणि अजून त्यांची दोघांची वेगळी हे असू शकते। महापालिकेत मागील अनेक वर्ष 5 जणांची वर्णी स्वीकृत नगरसेवक म्हणून लागत होती। 2017ला सरकारनं महानगरपालिका अधिनियमात सुधारणा केली, त्यामुळे यावेळी 10 जणांची वर्णी लागणार आहे। स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती कशी होते? महापालिकात निवडून आलेल्या एकूण जागांच्या प्रमाणात स्वीकृत नगरसेवक नियुक्त होतात। बहुमत असणाऱ्या पक्षाला जास्त स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा अधिकार मिळतो। नियुक्ती होणारी व्यक्ती महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराभूत झालेली नसावी। सामाजिक किंवा प्रशासकीय कामाचा अनुभव असणं अपेक्षित। पक्षाच्या शिफारसीनुसार महापालिकेच्या विशेष बैठकीत स्वीकृत नगरसेवकांची निवड। राज्य सरकार किंवा प्रशासकीय अधिकारी त्यांची अंतिम नियुक्ती करतात। स्वीकृत नगरसेवकांना इतर निवडून आलेल्या नगरसेवकांप्रमाणेच सर्व अधिकार असतात। पालिकेतील संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकांची वर्णी लागणार असली तरी निवडणुकीत एकमेकांचे हात धरणाऱ्या पक्षांसाठी हा मुद्दा आता कळीचा बनलाय। वाद टाळण्यासाठी महायुतीनं महापौर आणि उपमहापौर पदासाठी 1.25 वर्षांचा फॉर्म्युला आणलाय। आता नव्यानं नियुक्त होणाऱ्या स्वीकृत नगरसेवकांसाठी असाच काही नवा फॉर्म्युला येण्याची शक्यता नाकारता येत नाही। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।